नमस्कार. कथासंग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लोकांना आपले कुटुंब चालवण्यासाठी आपले गाव सोडून, शहर सोडून मोठ्या शहरात यावे लागते. त्यात जर ते मोलमजुरी करत असतील तर त्या गरीब लोकांना कोणी वाली नसतो. असेच एका दुसऱ्या शहरातून मोठ्या शहरात आलेल्या एका कुटुंबाची कथा आज आपण ऐकणार आहोत. अंकुश हे दुसऱ्या शहरातून मुंबईला कामासाठी आपल्या कुटुंबासहित आलेले असतात. अंकुशची पत्नी निर्मला, मोठी मुलगी निशा व लहान मुलगा चंदू. अंकुश व निर्मला हे मजुरीचे काम करायचे. निशा घरात लहान भाऊ चंदूला सांभाळायची. अंकुशला मोठा मुलगाच हवा होता, पण निशा जन्माला आली. त्यामुळे अंकुश तिचा रागराग करायचा. तिला शाळेतसुद्धा जाऊन देत नसायचा. निशानी चंदूला शाळेत सोडवायचे, आणायचे, घरातील कामे करायची हा तिचा दिनक्रम होता. चुकून जर कधी शाळेत जायचे विचारले तर घरात भांडणे सुरू व्हायची. निर्मलाला खूप वाटायचे मुलीने पण शिकावे, पण अंकुश समोर तिचे काही चालायचे नाही. अंकुश रात्री दारू पिऊन निशाला घराबाहेर काढायचा. तिला नको नको ते बोलायचा. निर्मलाला निशाची खूप काळजी वाटायची. निशा आत्ता वयात आलेली असते, त्यामुळे तिला दिवसभर घरात एकटीला ठेवणे तिला आवडत नसते. ते राहत असलेली वस्तीसुद्धा फारशी बरी नसते. त्यामुळे निर्मला तिला मुलाला शाळेत सोडवून तिच्या कामावर यायला सांगायची. अंकुश व निर्मला जिथे काम करत असते तिथल्या ठेकेदाराची नजर निशावर पडते. त्यामुळे तो अंकुशला वरचेवर दारू पिण्यासाठी पैसे द्यायचा. त्यांनी उसने पैसे जरी मागितले तरी तो लगेच द्यायचा. तो अंकुशबरोबर जवळीक साधत असतो. त्याला मुद्दाम कामाचे पैसे जास्त द्यायचा, दारूची बाटली द्यायचा. त्यामुळे अंकुश त्याच्या पुढे पुढे करत असायचा. ह्या सगळ्या गोष्टी निर्मलाला माहीत नसतात. ती मुलीच्या संरक्षणासाठी तिला कामावर बोलवायची, म्हणजे निशा तिच्या डोळ्यासमोरच राहील. अंकुशच्या ठेकेदाराने वेळोवेळी अंकुशला पैसे देऊन त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा केलेला असतो. कारण त्याला अंकुशची परिस्थिती माहीत असते की तो ते पैसे परत करू शकणार नाही. ठेकेदार वर्षभर अंकुशला पैसे पुरवत होता. एके दिवशी ठेकेदाराने मुद्दाम अंकुशसोबत काहीतरी भांडणे चालू केली आणि त्या भांडणात पैशाची मागणी केली. तो अंकुशला म्हणतो, तू माझे सगळे पैसे एकदम दे. पैशाचे नाव काढले की अंकुश त्याला म्हणतो, माझ्या कामातनं तुझे पैसे कापून घे थोडे थोडे. ठेकेदार मात्र काही ऐकायला तयार नसतो. तो अंकुशला म्हणतो, तू माझे पैसे दे, नाहीतर तुझ्या मुलीला माझ्याकडे दे, असा तगादा लावतो. हे ऐकून अंकुशला खूप टेन्शन येते. तो जरी निशाबरोबर नीट वागत नसला तरी त्याची मुलगी असते. दोघांच्या कमाईतून त्यांच्याकडे पैसे शिल्लकच राहत नव्हते. घराचे भाडे, घरातलं रोजचा खर्च ह्यातच त्यांचे पैसे संपायचे आणि बाहेरून इथे कामाला आलेले मजूर तर त्यांना इथं उसने पैसे पण कोण देणारे नसते. त्यांच्यासारखीच अजून 1-2 कुटुंबे गावाकडून आलेली असतात. त्यांची पण परिस्थिती अंकुशच्या सारखीच असते. अंकुश खूप विचार करतो. तो निर्मलाला पण सांगू शकत नव्हता. त्यामुळे तो ठेकेदारालाच विनंती करतो, मला थोडी मुदत दे, मी अजून काहीतरी काम करून तुमचे पैसे फेडून टाकेल. पण ठेकेदाराने आधीच ठरवलेले असते अंकुशला अडचणीत आणायचे. त्यामुळे तो अंकुशचे काहीच ऐकून घेत नाही. उलट त्याला धमकी देतो, तू जर मुलीला नाही पाठवलेस तर तुझ्या बायकोला पण पळून घेऊन जाईल. बायकोचे पण नाव घेतल्यामुळे अंकुश खूप चिडतो, पण त्याचे हात परिस्थितीमुळे बांधलेले असतात. अंकुश दुसऱ्या दिवशी निर्मलाला घेऊन कामाच्या शोधात दुसऱ्या ठिकाणी जातो. दिवसभर काम करून रात्री ते घरी येतात. निर्मला त्याला म्हणते, आपले काम आधीचे थोडं जवळ होतं, तिथे अजून काही दिवस तरी काम चालले असते, तरी पण आपण इतक्या लांब कामासाठी का गेलोत. अंकुश रात्री दारूच्या नशेत असतो. त्याची निर्मलाबरोबर भांडणे होतात. तो निर्मलाला म्हणतो, तू ह्या मुलीऐवजी मुलाला जन्म दिला असता तर आज तो आपला आधार झाला असता, 4 पैसे कमावले असते, पण तू हिला जन्म दिलास, हिलाच आता आपल्याला पोसावे लागते. अंकुश दारू पिऊन नेहमीच अशी बडबड करत असतो असे समजून निर्मला त्याच्याकडे दुर्लक्ष करते. तिला ह्या सगळ्याची सवय झालेली असते. घरात भांडणे झाले म्हणून अंकुश परत दारू पिण्यासाठी बाहेर पडतो. बाहेर आल्यावर त्याला त्याच्या घरावर पाळत ठेवलेला ठेकेदार व त्याच्याबरोबर 4 माणसे दिसतात. अंकुशला बघून ते त्याला पकडतात.
ठेकेदार अंकुशला विचारतो, तू कामाला का नाही आलास? तुला काय वाटले? कामाला नाही आलास तर मी तुला सोडेल असं? असं म्हणून त्याला 2-4 फटके मारतो व म्हणतो, तू काय पण कर, पण आज तू तुझ्या मुलीला माझ्याकडे आण, नाही तर तुझे सगळे घर उद्ध्वस्त करेल, तुलाच मारून टाकेल आत्ता. मग कसं वाचवशील मुलीला, बायकोला? अंकुश खूप घाबरतो त्याचं बोलणे ऐकून. तो शब्द देतो, मी आज रात्री मुलीला तुमच्याकडे आणतो. ठेकेदार त्याला धमकी देतो, हे जर दुसरे कोणाला सांगितलेस तर तुला मारून टाकेल. आम्ही इथेच तुझी वाट पाहतोय. तू जर दिवस उजाडायच्या आत तुझ्या मुलीला इथे नाही आणून दिलंस तर तू उद्याची सकाळ बघू शकणार नाहीस. असं धमकावून ठेकेदार अंकुशला सोडून देतो. अंकुश घरी येतो. त्याच्या डोक्यात विचार चालू असतात. निशाला घराबाहेर कसे काढायचे? निर्मला गाढ झोपण्याची तो वाट पाहून लागतो. निर्मला गाढ झोपल्यानंतर निशाला हळूच उठवतो व बाहेर घेऊन जातो. तिला सांगतो, त्या काकांच्या घरी एक लहान बाळ आहे, त्याला सांभाळायचं आहे. त्याला सांभाळायला आज त्याच्या घरी त्याची आजी नाही आहे, त्याची आई पण नाही आहे. त्यामुळे आजचा दिवस तू त्याच्याबरोबर जा. निशाने बऱ्याच वेळा ठेकेदाराला पाहिलेले असते. तिला माहीत असते आई वडील दोघे पण त्यांच्याकडे काम करतात, म्हणून ती ठेकेदाराबरोबर जायला तयार होते. निशाला ठेकेदाराकडे सोडताना अंकुशचे हात कापत असतात. निशाला पण पहिल्यांदाच वडिलांच्या डोळ्यात तिच्याबद्दलचे प्रेम दिसत असते. अंकुश निशाला सोडून घरी येऊन गुपचूप झोपण्याचे नाटक करतो. निर्मला सकाळी उठल्यावर बघते, निशा तिला घरात कुठेच दिसत नाही. ती सगळीकडे शोधाशोध करते. अंकुशला विचारते, तुम्ही तिला बाहेर तर नाही ना पाठवलेत? तो पण निर्मलाला नाही असं म्हणतो. तिच्याबरोबर निशाला शोधण्याचे नाटक करतो. ठेकेदार निशाला घेऊन एका फ्लॅटवर घेऊन जातो आणि तिच्यावर 5 दिवस अतिप्रसंग करतो. निशाचा विरोध त्याच्यासमोर फिका पडतो. त्यानंतर तो निशाला एका कोठेवालीकडे घेऊन तिथे विकतो. त्यातले काही पैसे ठेकेदार अंकुशच्या हातावर ठेवतो व त्याला सांगतो, तुझे सर्व कर्ज मी माफ करतोय. आता हे पैसे घे, पण निशाबद्दल परत इथे विषय काढायचा नाही, नाही तर पुढचा नंबर तुझ्या बायकोचा, असं म्हणून त्याचे तोंड बंद करतो. निर्मला मुलीच्या शोधात कामावर पण जात नसते. रोज पोलिसांकडे जाऊन निशाला शोधण्याची विनंती करत असते. पोलीस पण त्यांचे सगळे प्रयत्न करतात, पण ते निशाला शोधू शकलेले नसतात. त्यामुळे निर्मला आता हताश झालेली असते. कामावर गेली तरी तिचे लक्ष कामात नसायचे. तिची नजर फक्त निशाला शोधत असायची. निशाला जाऊन आता जवळपास 3-1 वर्ष झालेली असतात. निर्मला मात्र अजून निशाच्याच विचारात असायची. एक दिवशी काम करत असताना तिचा पाय घसरतो व ती हातातले घमेले खाली पडते आणि निर्मला त्या अर्धवट पायऱ्यांवरून खाली गडगडत जाते. तिच्या डोक्याला जब्बर मार लागलेला असतो. त्याला ताबडतोब जवळच्या दवाखान्यामध्ये नेतात. तिथे तिला बराच खर्च सांगतात. अंकुश ठेकेदाराकडे जातो आणि त्याला पैशाची मागणी करतो, पण ठेकेदार पैसे द्यायला नकार देतो आणि निर्मलाची जबाबदारीसुद्धा घेत नाही. त्यामुळे निर्मलाला सरकारी दवाखान्यात नेतात. तिथे पण निर्मलाची म्हणावी अशी सुधारणा होत नसती. चंदूला बरोबर घेऊन अंकुश दिवसभर निर्मलाजवळ बसून राहायचा. निशाबरोबर तो जे वागलेला असतो त्याबद्दल कायम त्याच्या मनात अपराधी भावना असते. आता निर्मलाला असे निपचिक पडलेले बघून त्याला त्याचा अपराधीपणाची जास्तच जाणीव होत असते. त्याला माहीत असते त्याच्या चुकीमुळेच निर्मलाची आज ही अवस्था झालेली आहे. दुसरीकडे निशा आता बरीच हुशार झालेली असते. जबरदस्तीने तिच्या वाटेला आलेला कोठा आता तिच्या आयुष्याचा भाग बनलेला असतो. एक दिवस ती एका तिच्या ग्राहकाबरोबर गाडीतून चाललेली असते, तेव्हा अचानक गाडी थांबते. गाडीची धडक लागून एक मुलगा खाली पडतो. ते बघून निशा खाली उतरते. समोर तिला तिचा लहान भाऊ चंदू दिसतो. त्याला फार काही लागलेले नसते. तो लगेच उठतो. त्याला बघून निशाला अश्रू अनावर होतात. ती भावाला मिठी मारते, तेव्हा तिला समोरून येताना वडील दिसतात. निशा पटकन बाजूला होते. चंदूने पण निशाला ओळखलेले असते. तो तिला म्हणत असतो, ताई तू कुठे गेली होतीस? आम्ही तुला खूप शोधले. अंकुशकडे बघून निशा म्हणते, बाळा मी तुझी ताई नाही. तू घाबरला असशील म्हणून मी तुला जवळ घेतले.
निशाला समोर बघून व तिचे राहणीमान बघून अंकुश निशाला क्षणभर ओळखूच शकत नाही. पण चंदू हा रडत रडत निशाला सांगतो, ताई आपली आई दवाखान्यात आहे, ती बोलत नाही, हलत नाही, ती नुसतीच पडून आहे. हे ऐकून निशा भावूक होते व आईला भेटायला त्याच्याबरोबर जाते. अंकुशला मात्र निशाच्या नजरेला नजर द्यायची हिंमत होत नसते. निशा आईची तब्येत बघून तिला दुसऱ्या दवाखान्यात नेते व तिचा सगळा खर्च करते. निशा आलेली बघून निर्मला पण हळूहळू बरी होत असते, पण तिला बोलता येत नसते. निशा थोडा वेळ आईजवळ थांबून परत जात होती. एक दिवशी असंच जाताना अंकुश निशाला बोलण्याचे धाडस करतो. पण त्या दिवशी निर्मलाला घरी सोडणार असतात. अंकुश निशाला विचारतो, तू नाही का येणार घरी? निशा वडिलांना म्हणते, माझ्या आयुष्यातून तुम्ही ते सुख कधीच हिरावून घेतलं आहे. मी आता परत घरी नाही येऊ शकत. तिच्या डोळ्यात पाणी येते. तो हात जोडून तिची माफी मागतो. तिला म्हणतो, मला माफ कर. त्यावेळी माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मी तसे नसते केले तर. अंकुश पुढे बोलणार तितक्यात निशा म्हणते, नका सांगू मला. तसे पण तुम्हाला मुलगाच हवा होता ना, जो तुमचा म्हातारपणी सांभाळ करेल. तुम्हाला पण आता काम होत नाही. तुम्ही घरी जा. मी तुम्हाला पैसे पाठवत जाईल महिन्याच्या महिन्याला. तुम्ही फक्त आईची नीट काळजी घ्या. असं म्हणून निशा डोळ्यातले पाणी लपवत तिथून निघून जाते. न राहून अंकुश पण तिच्या पाठीमागे जातो. तिचा पाठलाग करतो. तेव्हा त्याला कळते ती एका कोठेवालीच्या इथे राहते व तोच तिचा व्यवसाय आहे. अंकुशला जाणीव होते त्यांनी काय चूक केली. तरुण मुलीचे आयुष्य असे बर्बाद झालेले पाहून त्याला खूप वाईट वाटत असते. ज्या बायकोसाठी त्याने मुलीचा बळी दिलेला असतो ती बायको पण आता अंथरुणाला खिळून असते. लहान मुलगा अजून कमवण्यायोग्य झालेला नसतो. स्वतःच्या मनालाच उभारी देत अंकुश घरी येतो. तिथून पुढेच तो घरी बायकोची काळजी नीट घेत असतो. निशा एका मुलाची जागा घेत त्यांना सगळे पुरवत असते. त्यांची सगळी जबाबदारी स्वतःवर घेते आणि तेच तिचे आयुष्य आहे असं समजून पुढे ती जगत राहते. परिस्थितीमुळे निशाच्या वाटेला आलेला व्यवसाय हाच तिचा जगण्याचा अर्थ राहील का? का कोणी तिचा हात धरून तिला नवीन आयुष्य दाखवेल? काय वाटते तुम्हाला ते कमेंट करून सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयावरील कथा ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.